मला असं वाटतं MIM ही भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी काम करणारी संघटना आहे। राजाकारी वृत्तीची संघटना आहे। हैदराबादहून हिचा उगम झालेला आहे। ज्या निजामानं भारतात असताना स्वतंत्र देश म्हणून राहण्याचा प्रयत्न केला होता, बाकीच्या देशाची बाहेरच्या मदत घेतली होती, त्या विचारानं चालणारी MIM आहे। परंतु त्याच्यामुळे तिच्याशी अशा पद्धतीनं वैचारिक एकत्र येणं कदापि मला वाटत नाही शक्य आहे। तीनच पक्ष नाही, आणखी सुद्धा अनेक पक्ष आहेत, सहकारी पक्ष आहेत, हे सगळे मिळून महाविकास आघाडी होते। तेव्हा असा प्रस्ताव आलेला नाही हे स्पष्टपणे सांगतो आणि आताही सांगतो की असा प्रस्ताव आलेलाच नाही। त्यांनी जर दोघांनी एकत्र येण्याची भूमिका केली तिघांनी, तर त्यात तुमची काय भूमिका असणार आहे? असं कदापि होणार नाही। उगाच बाजारात तुरी आणि आताच आपण त्याच्याविषयी बोलणं याला काही अर्थ नाही, कदापि होणार नाही। MIM ला विरोध आहे हे कदापि MIM बरोबर महाविकास आघाडी एकत्र होणं कदापि शक्य नाही, होणार नाही। पण त्यांनी बैठकांनी जे उरतील त्यांना 25% दिलं पाहिजे। हे आरक्षणाची मर्यादा निश्चित वाढली पाहिजे, ही तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताची मागणी आहे। कारण काही जणांना आरक्षण पाहिजे, परंतु 50% मर्यादा असल्यामुळं राज्य सरकारची इच्छा असून कित्येक ठिकाणी आरक्षण दिलं जाऊ शकत नाही। आपण संसदेनंच अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कायदा करण्याची गरज आहे किंवा राज्याकडे हे अधिकार सोपवण्याची आवश्यकता आहे। तर शरद पवार साहेब 75% बोलले, याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही, परंतु 50%च्या वर निश्चित आरक्षणाची मर्यादा नेली पाहिजे असं एक सगळ्यात जनतेचं एक मत आहे। कारण वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षणाचे लढे वेगवेगळ्या प्रांतात होत असताना हे केल्याशिवाय कोणताही पर्याय दुसरा दिसत नाही। शिवसेनेची काय भूमिका आहे त्याच्यावर? शिवसेनेने हेच सांगितलेलं आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की संसदेमध्ये कायदा करा, भारतीय जनता पार्टीने करावं, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। ही भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेली आहे। इम्तियाज जलील यांनी महायुतीला प्रस्ताव दिल्याचं म्हटलं होतं, पण तो प्रस्ताव जो आहे तो शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनाच दिलेला आहे। तुम्हाला मात्र प्रस्ताव देण्यापासून टाळलंय त्यांनी। हे पहा, तुम्ही याच्या आधी मला हा प्रश्न विचारला होता, MIMचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला आला नाही, आम्ही सुस्पष्टपणे सांगितलेलं होतं आहे। आणि महाविकास आघाडी म्हणजे हे तीनच पक्ष नाही, आणखी सुद्धा अनेक पक्ष आहेत, सहकारी पक्ष आहेत, हे सगळे मिळून महाविकास आघाडी होते। तेव्हा असा प्रस्ताव आलेला नाही हे स्पष्टपणे सांगतो आणि आताही सांगतो की असा प्रस्ताव आलेलाच नाही। त्यांनी जर दोघांनी एकत्र येण्याची भूमिका केली तिघांनी, तर त्यात तुमची काय भूमिका असणार आहे? असं कदापि होणार नाही। उगाच बाजारात तुरी आणि आताच आपण त्याच्याविषयी बोलणं याला काही अर्थ नाही, कदापि होणार नाही। MIM ला विरोध आहे हे कदापि MIM बरोबर महाविकास आघाडी एकत्र होणं कदापि शक्य नाही, होणार नाही। पण त्यांनी बैठका पण घेतल्या तसा दावा केलाय। असं त्यानं बैठका घेतल्यावर काय झालं, आता गाठी भेटी सगळ्यांच्याच होत असतात, म्हणून काय आघाडी झाली किंवा युती झाली असं थोडी होत असतात, बैठका होत असतात। त्यांनी असं म्हटलं 132 ठिकाणी मवियाला फायदा होईल MIM सोबत आले तर। मला असं वाटतं MIM ही भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी काम करणारी संघटना आहे। राजाकारी वृत्तीची संघटना आहे। हैदराबादहून हिचा उगम झालेला आहे। ज्या निजामानं भारतात असताना स्वतंत्र देश म्हणून राहण्याचा प्रयत्न केला होता, बाकीच्या देशाची बाहेरच्या मदत घेतली होती, त्या विचारानं चालणारी MIM आहे। परंतु त्याच्यामुळे तिच्याशी अशा पद्धतीनं वैचारिक एकत्र येणं कदापि मला वाटत नाही शक्य आहे। जोरात काम करा, संघटना वाढवा, एवढं शुभेच्छा आहे। अभिजात दर्जा देणं, मुख्यमंत्र्यांची भेट, याच्यामध्ये तुम्हाला काही गणित दिसतात? पुन्हा युती एकत्र येण्याची किंवा पुन्हा बिनशर्त पाठिंब्याची असे काही गणित? मुख्यमंत्र्यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दोघांची भेट झाली, राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची अचानक। दसरा त्यांनी जो पाठिंबा दिला होता त्यातली ही एक मागणी होती की अभिजात भाषेला दर्जा। हे काही कोणी मागणी केली म्हणून त्याला लगेच अभिजाततेचा दर्जा नाही दिला जात असं। ही मागणी वर्षानुवर्ष महाराष्ट्राने केलेली आहे। याच्यात अनेक क्रायटेरिया आहे, याच्यात अनेक पाहणी आहे।
याच्यात अनेक तपास असतो. प्राचीन काळामध्ये किंवा जितकं पुराणामध्ये कुठं मराठी आहे, काही कातळ शिरपाव लिहिलं आहे, काही लेण्यामध्ये लिहिलेलं आहे, काही त्याचे लेख सापडलेले आहे. इतका अभ्यास करतात. अभिजाताचा दर्जा काय सरकारच्या मनात आलं आणि 1 मिनिटात दिलं असं कधी होत नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं अशी मागणी भले कोणी केली असेल म्हणून काही वेगळं राजकीय गणित लावण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मराठीला अभिजातेचा दर्जा देणं हे राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि त्याला अभिजातेचा दर्जा मिळाला त्याचाही आनंद आहे. अशोक चव्हाण एका भाषणामध्ये म्हटले, मला संपवू नका आणि माझं नाव घेतल्याशिवाय काही जणांना जमत नाही किंवा करमत नाही. कोण त्यांना संपवायला? कोणी कोणाला संपवत नसतं. स्वतःच स्वतःच्या हाताने लोक संपत असतात. त्याला काळ फासलेला आहे. तुमची काय भूमिका? कुठे? माझ्या नाही, मी नाही, माझ्या गुन्हा नाही. दाखल झालेला आहे कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये. म्हणजे बोर्ड होते तिथे जर संभाजीनगर गेलो होते 10 किलोमीटर लाईस्टोन. अशा प्रकारे किलोमीटरची जी बोर्ड आहे त्याला काळ फासले, संभाजीनगर दिसेल. मला असं वाटतं अशा पद्धतीनं तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही औरंगजेबाच्या अवलादीच्या आधी दाखवूनच दिलंय तुम्ही. कारण छत्रपती संभाजीनगर नाव आता नुसतं सरकारने नाही दिलं तर कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी सांगत होतो ना, मी अशा पद्धतीनं सांगत नाही. देशविघातक सांगत छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिटवण्याची हिंमत करू शकतात आणि यांच्याशी कोण कसं बोलू शकतो? उद्या राज ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातले अनेक त्यांनी त्या ठिकाणी चौकशी अहवाल रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मात्र अब्दुल सत्तारांचा आदेश रद्द केलेला आहे आणि त्यांना अधिकार नसल्याचं सुद्धा म्हटलं होतं. अब्दुल सत्तार यांनी आधी पण आता पण अनेक निर्णय अधिकार नसताना घेतलेले आहे. खरं तर अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात ठेवतात कसं, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि याही प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी ज्या पद्धतीनं मनमानी करण्याचा प्रयत्न केला होता ही मनमानी चुकीचीच होती. वाटतं माननीय न्यायालयाने याच्यावर चांगल्या पद्धतीने चपराक दिलेली आहे. पण तो सत्तार ते सुधारणार नाही हे तुम्हाला सांगतो. असे अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यात कोर्टाने सत्तारांना सूचना दिलेल्या आहेत पण प्रशासन त्यांच्या समोर शेपूट आलं होतं आणि या कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा दाद देत नाही. निश्चित येणार काळात आम्ही या सगळ्या विषयी योग्य ते पावलं उचलू. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला का? हो, केंद्र सरकारचं याच्यात अभिनंदन आम्ही केलेलं आहे. कारण मराठी भाषेला अभिजातेचा दर्जा दिला पाहिजे ही मागणी सातत्यानं शिवसेनेनं, मग दिवाकरजी रावते साहेब असतील, सुभाषजी देसाई साहेब असतील, या 2 नेतृत्वाच्या माध्यमातून सातत्यानं शिवसेनेनं मराठी भाषेला अभिजातेचा दर्जा देण्याची मागणी केलेली होती. तर मराठी भाषा ही अभिजातच आहे. केंद्र सरकारच्या या दर्जा देण्याच्या निर्णयामुळे निश्चित मराठी भाषेतल्या आणखी जुनी ज्या पद्धतीनं भाषा विकासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भाषा पोहोचवण्यासाठी, कारण याच्यातून केंद्र अनेक सवलती अनेक प्रकारचं मदत करत असतं आणि याच्यातून मराठी भाषेच्या विकासाला आणि जास्तीत जास्त दूरवर पोहोचवायला मदत. पण खरं तर त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार होते परंतु ते न आले आणि अब्दुल सत्तार यांनी सदर कार्यक्रमाला हजेरी लावली. कृषी मार्केट कमिटीच्या सगळ्या संचालकांचा तो कार्यक्रम होता. खरं तर ते पणन मंत्री असल्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही कारणामुळे आले नसतील तर त्यांची जबाबदारी होती की सगळ्या संचालकांच्या ज्या काही भूमिका आहे सगळेच लोक तुमच्या बाजूने असतात अशातला भाग नाही. थोडं विरोधवादी कोणी असलं तर त्याचं मत ऐकण्याची मानसिकता आपली असली पाहिजे. सगळेच लोक तुमच्या आरत्या ओळायला रिकामे नाहीये. तुम्ही निर्णय काही लोकांच्या विरोधातले घ्यायचे आणि लोकांनी तुमच्या आरत्या ओळायचं ते होणार नाही. आणि म्हणून काही संचालकांनी काही प्रश्न विचारले तर यांनी प्रश्न विचारायला सुद्धा थांबवलं आणि कोणत्याही प्रकारे समारोप न करता न बोलता अंगठा दाखवून तिथून पलायन केलं. आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी, त्यांच्या पक्षाचे त्याच्यावर बोटावर मोजणे इतके, परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा या सगळ्या प्रवृत्तीचा निषेध केला. मला वाटतं सत्तारांचं हे वागणं मंत्री म्हणून योग्य नाही. कारण मार्केट कमिटी महत्वाची संस्था आहे, तिचे संचालक सुद्धा महत्वाचे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. प्रश्न सोडता येत असेल तर सोडले पाहिजे, नसेल सुटत तर किमान ऐकले तर पाहिजे. पण ही भूमिका न घेता सत्तारांची भूमिका घेतली ही मला असं वाटतं जनतेच्या विरोधातली भूमिका आहे. रामगिरी महाराजांना अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. साईबाबा मुस्लिम होते तर राम भक्त होते असं
हे पहा, आता रामगिरी महाराजांचे बोलविते करविते धनी कोण आहे मला माहिती नाहीये, परंतु असं कुठं लिहिलं आणि कुठं त्यांनी वाचलं आम्हाला माहिती नाहीये. तर त्यांच्या या वक्तव्याचा मला असं वाटत नाही की आम्ही त्याच्यावर लक्ष द्यावं. 6 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये होतोय आणि त्याच दिवशी मोदीचा पण कार्यक्रम होतोय. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सक्ती केली आहे शाळांना आपल्या स्कूल बसेस देण्याबाबत. मला हे पत्रक माझ्याकडे आलेलं आहे. मी शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात संपर्क साधलेला आहे. शाळेच्या बसेस बाकीच्या लोकांना जर चालवायला दिले तर RTO कारवाई करते. आता प्रत्यक्षात जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी, मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला कलेक्टरचा आदेश असं सांगितलेलं आहे. जर कलेक्टरच्या आदेशाने शाळांना बस देणं कंपल्सरी केलं आणि या शाळा विद्यार्थ्यांशिवाय बाकीच्या कामाला जर वापरल्या तर या चुकीच्या होईल. निश्चित त्याची रीतसर तक्रार करण्यात येईल. RTOला सुद्धा याच्या संदर्भात सूचना देण्यात येईल आणि याच्या उपरी त्यांनी जर सत्तेचा दुरुपयोग केला तर त्याचा निश्चित कशा पद्धतीने करायचा हे आम्ही ठरवू. जागा मिळाल्या नाही तर अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात. 80 ते 85 जागाची त्यांची मागणी आहे अशा बातम्या आता बाहेर येत आहेत. यांना कोणता सन्मान उरलेला आहे? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान बोलले, देवेंद्र फडणवीस चक्की पिसायला लावाल म्हणला, तरी मंत्रिमंडळात यांना सन्मान कुठे उरलेला आहे? तेव्हा असा सन्मान बिन्मान काही नाही त्यांच्याकडे. जे देईल ते घ्या असं त्यांना राहावं लागेल. नाही दिलं तर त्यांना सरळ जावं लागेल आतमध्ये. त्यामुळं असं काही होणार नाही. जे देतील भारतीय जनता पार्टीचे लोक तुकडे टाकतील तेवढे त्यांना घ्यावं लागतील. हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नाही, आता किती दिवस थांबतील ते हाही प्रश्न आहे ना. किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे, कित्येक लोकांचा आहे. भारतीय जनता पार्टीनं खोटे आश्वासनं देऊन 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 त्यांना हे केलेलं आहे. आता मला असं वाटतं असे अनेक लोक, एकटे हर्षवर्धन पाटील नाही, अनेक लोकांनी याची सुरुवात केलेली ऑलरेडी मागच्या काळात घडलेली. राष्ट्रवादी असेल, शिवसेनेत असेल, असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे. पुण्यात पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आलेली आहे. वडिलांसोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे. हे पहा, सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे. तर ते लाजिरवाण आहे आपल्याला. कारण हा सावित्रीबाई फुलेंचा, जिजाऊचा, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी महिलांवर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी, किळसवाणी आहे. आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे, काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे. आणि ही लागोपाठची घटना, कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेला नाही. बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मग निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवतील.